मराठीतील आद्य कवी असे कोणास म्हटले जाते? 1. म्हाइंभट, 2. मुकुंदराज, 3. श्री ज्ञानदेव, 4. कुसुमाग्रज. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मुकुंदराज. आद्यकवी मुकुंदराज यांच्या साहित्यातील ग्रंथ कोणता? 1. लीळाचरित्र, 2. अमृतानुभव, 3. विवेकसिंधू, 4. श्री ज्ञानदेवी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विवेकसिंधू. जागतिक मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 1. 27 मार्च, 2. 27 फेब्रुवारी, 3. 28 मार्च, 4. 28 फेब्रुवारी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 27 फेब्रुवारी. कोणाचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो? 1. वि. वा. शिरवाडकर, 2. केशवसूत, 3. पु. ल. देशपांडे, 4. ना. धों. महानोर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वि. वा. शिरवाडकर. 27 फेब्रुवारी हा ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. खालीलपैकी कोणत्या लिपीचा समावेश हा देवनागरी लिपीत होत नाही? 1. हिंदी, 2. मराठी, 3. संथाळी, 4. उर्दू. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उर्दू. मराठी ही आपली भाषा आहे. आपण जी लिपी वापरतो तिचं नाव देवनागरी लिपी आहे. या देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी असं सुद्धा म्हटलं जातं. मराठीबरोबरच संस्कृत, हिंदी, कोकणी, नेपाळी, संथाळी, सिंधी या भाषा देवनागरी लिपीत लिहिल्या जातात. देवनागरी लिपीच्या बाबतीतील कोणते विधान चुकीचे आहे? 1. डावीकडून उजवीकडे लेखन केले जाते, 2. उजवीकडून डावीकडे लेखन केले जाते, 3. प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र वर्ण दाखवतात, 4. कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उजवीकडून डावीकडे लेखन केले जाते. भाषाविषयक कौशल्यांच्या 5 पायऱ्या कोणत्या? 1. भाषण, ऐकणे, संभाषण, लिहिणे, वाचन, 2. ऐकणे, संभाषण, भाषण, वाचन, लिहिणे, 3. ऐकणे, वाचन, लिहिणे, भाषण, संभाषण, 4. ऐकणे, वाचन, भाषण, संभाषण, लिहिणे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऐकणे, संभाषण, भाषण, वाचन, लिहिणे. व्याकरण या शब्दाचा अर्थ कोणता? 1. शास्त्र, 2. वाक्य, 3. शुद्ध, 4. स्पष्टीकरण. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्पष्टीकरण. मराठी भाषा कोणत्या कुळातील आहे? 1. इंडो युरोपियन, 2. द्राविडी भाषाकुल, 3. ऑस्ट्रो एशियाई, 4. सिनो तिबेटियन. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इंडो युरोपियन. मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? 1. वर्णमाला लिपी, 2. आदर्श लिपी, 3. द्राविडी लिपी, 4. बाळबोध लिपी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बाळबोध लिपी. भारताची राष्ट्रीय लिपी कोणती? 1. देवनागरी लिपी, 2. खरोष्ठी लिपी, 3. द्राविडी लिपी, 4. मातृलिपी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, देवनागरी लिपी. मराठीतील पहिली स्त्री कादंबरीकार कोण? 1. विभावरी शिरूरकर, 2. लक्ष्मीबाई टिळक, 3. बहिणाबाई चौधरी, 4. साळूबाई तांबेकर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, साळूबाई तांबेकर. दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. त्यांनी मराठीतील व्याकरणाचे कोणत्या नावाने पुस्तक लिहिले?
1. मराठी भाषेचे व्याकरण. 2. आधुनिक मराठी व्याकरण. 3. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. 4. यापैकी नाही. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. मराठी भाषा लिखाणासाठी डॅश लिपीचा वापर करतात. 1. देवनागरी. 2. ब्राह्मी. 3. खरोष्ठी. 4. संथळा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. देवनागरी. अभिजात भाषा म्हणजे अ. प्राचीन काळातील भाषा. ब. आधुनिक काळातील भाषा. 1. फक्त अयोग्य. 2. फक्त ब योग्य. 3. अ व ब योग्य. 4. अ व ब अयोग्य. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अ व ब योग्य. अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली पहिली भाषा कोणती? 1. संस्कृत. 2. तेलुगू. 3. तामिळ. 4. मराठी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तामिळ. तामिळ या भाषेला 2004 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. अभिजात भाषा संदर्भामध्ये अयोग्य विधान कोणते? 1. ही भाषा 1500 ते 2000 वर्ष जुनी असावी. 2. अभिजात भाषा संवर्धनासाठी केंद्र शासन निधी देते. 3. 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त. 4. प्रत्येकी 5 वर्षांनी अभिजात भाषा दर्जा ठरवला जातो. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रत्येकी 5 वर्षांनी अभिजात भाषा दर्जा ठरवला जातो. मराठीतील शिवाजी म्हणून कोणाला ओळखतात? 1. बाळशास्त्री जांभेकर. 2. साने गुरुजी. 3. दादोबा पांडुरंग तरखडकर. 4. विष्णुशास्त्री चिपळूणकर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. विष्णुशास्त्री चिपळूणकर. मराठीतील पहिला शिलालेख कोणता? 1. अक्षी. 2. दिवे आगार. 3. नेवासे. 4. वाराणसी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अक्षी. अक्षी तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथील शिलालेख आहे. शके 934 मधील हा शिलालेख आहे. देवनागरी लिपी लिहिण्याची बरोबर पद्धत ओळखा. 1. देवनागरी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. 2. देवनागरी लिपी अक्षरे मोडून लिहिले जाते. 3. देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. 4. देवनागरी लिपी एकाखाली एक अशी लिहिली जात नाही. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. एखाद्या शब्दसमूहाला किंवा शब्दाला पूर्ण अर्थ प्राप्त झालेला आहे तर त्याला डॅश म्हणतात. 1. वाक्य. 2. सर्वनाम. 3. क्रियापद. 4. केवल प्रयोगी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. वाक्य.